मावळकर आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आहे. माझ्या विषयाचे नाव जीवनातील आई वडिलांचे स्थान. प्रत्येक जण स्वतःच्या आई बाबांवर प्रेम करतात. पालक हे आपल्या जीवनातले पहिले शिक्षक आहेत. ज्यांचे पालक असतात त्यांना कोणाच्याही मदतीची आवश्यकता नाही. मित्रांपेक्षा पालकांचे प्रेम महत्त्वाचे आहे. मोठे होत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आई बाबांकडे दुर्लक्ष तर होत नाहीये ना. असं म्हणतात की आई ही दिव्याची ज्योत असते आणि त्याचा प्रकाश परिवाराला मिळावा म्हणून ज्योतीचे चटके सहन करणारा दिवा असतात ते आपले बाबा. आपल्या लहानपणापासून मोठे होईपर्यंत आपल्यासाठी झटतात, कष्ट घेतात व आपल्या सर्व गरजा पुरवतात ते आपले आई बाबा. आपल्या जन्मानंतर आपल्याशी जोडणारी जाणारी दोन सर्वात घट्ट नाती म्हणजेच आई बाबा. स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते ती आई. स्वतः म्हणतात, डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाप म्हणतात. आई बाबा या दोन शब्दात आपलं सारं विश्व सामावलेलं आहे. असे म्हणतात की जी रोजच्या जीवनाची चिंता करते ती आई आणि जो आपल्या आयुष्यभराच्या जीवनाची तजवीज करतो तो बाप. आपल्यावर निस्वार्थी प्रेम करणारे व आपल्यासाठी कष्ट सहन करणारे असतात ते आई बाबा. आपण जीवनात यशस्वी व्हावे यासाठी ते आपल्यावर चांगले संस्कार करतात व योग्य ती शिकवण देत असतात. आई बाबा विषयी लिहायला शब्दही अपुरे पडतात. कुणीतरी असे म्हटले आई की आपण आपल्या कातड्याचे जोडे करून जरी आई बाबांच्या पायात घातले तरी त्यांचे ऋण फिटणार नाही. एवढे त्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहे. आई बाबा म्हणजे आपल्या आयुष्याचे दोन मजबूत स्तंभ. त्यांच्या आधारावर आपले जीवन अवलंबून असते. त्यांना आपल्या सुखापेक्षा आणि मुलांच्या सुख अधिक महत्त्वाचे वाटते. पण हल्ली अनेक तरुणा आणि आई वडिलांच्या उपकारांचा विसर पडलेले दिसते. देशात वृद्धाश्रमांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यांनी आपल्या बालवयात व तरुणपणात आपल्यासाठी असंख्य घस्ता खाल्ल्या. त्यांनी म्हातारपणी जगणे हे आपले कर्तव्य आहे. आई घराचं मागलं असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. आईकडे अश्रूचे पाट असतात, बापाकडे संयमाचे घाट असतात. ज्योतीपेक्षा समाई जास्त तापते. ठेच लागली की आईची आठवण येते. मोठी वादळे